स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCITची फायनल एक्झाम 11 डिसेंबर ते 15 डिसेंबरच्या दरम्यान होणार आहे आणि या परीक्षेमध्ये आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर चला करू आपल्या व्हिडिओला सुरू। तर बघा या ठिकाणी आपल्याला 60 मिनिटं दिलेले आहे, 60 मिनिटांचा पेपर असणार आहे। तर बघा एकूण प्रश्नांची संख्या इथे 50 असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे, म्हणजे आपल्याला 50 मार्काची ही फायनल एक्झाम आपली असणार आहे। आणि 50 मार्क तुम्हाला इरासचे जे तुम्ही इरास सोडवला असेल सेंटरवर त्याचे 50 मार्क असे तुम्हाला दोन्ही मिळून 100 मार्काचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे। त्यामध्ये बघा 15 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातात। 15 पैकी आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये पास होण्यासाठी कमीत कमी 6 मार्काची आवश्यकता असते आणि प्रॅक्टिकलचे 35 क्वेश्चन विचारले जातात आणि प्रॅक्टिकलमध्ये पास होण्यासाठी कमीत कमी आपल्याला 14 मार्काची आवश्यकता आहे। मग असे आपण 20 मार्कात सुद्धा फायनल एक्झाम पास होऊ शकतो। यामध्ये बघा 3 प्रकारचे लेवल विचारलेले आहे आणि तिन्ही प्रकारमध्ये बघा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जाते। तर पहिलं लेवल सोपं लेवल आहे, दुसरं लेवल जे आहे ते मीडियम प्रकारचे लेवल आहे आणि तिसरं जे आहे ते हार्ड प्रकारचे क्वेश्चन त्यामध्ये आपल्याला विचारले जातात। तर तुम्हाला जो क्वेश्चन्स येत असेल तो प्रश्न आपण आधी सोडवू शकतो, तर कोणताही प्रश्न तुम्ही आधी सोडवू शकता। तर बघा पहिला क्वेश्चन पहा, इंटरनेट आणि वेबमधील संबंध स्पष्ट करणारे विधान निवडा म्हणत आहे। तर इंटरनेट आणि वेबमधील संबंध स्पष्ट करणारे विधान कोणतं आहे बघा, तर त्याचं उत्तर आहे बघा इंटरनेट आणि वेब हे एकच आहेत आणि त्यांना एकमेकांच्या जागी वापरले जाऊ शकतात, हे त्याचं उत्तर असणार आहे। मशीन्स काही वेळा मानवी बोलणे समजू का शकत नाही म्हणत आहेत, तर त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर आहे बघा वेगवेगळ्या प्रकारचे उच्चार आणि पार्श्वभूमीला असलेले गोंगाट, हे त्याचं उत्तर असणार आहे। रॉम हे कशाचे संक्षिप्त रूप आहे म्हणत आहेत, तर रॉम हे रीड ओनली मेमरीचे संक्षिप्त रूप आहे। कम्प्युटरला कसे काम करायचे यासाठी डॅश डॅश यामध्ये पायरी पायरीने सूचना दिलेल्या असतात म्हणत आहेत, तर त्याचं उत्तर प्रोग्राम्स आहे। कम्प्युटरचे व्हायरसपासून रक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये डॅश डॅश इन्स्टॉल केले पाहिजे म्हणत आहेत, तर काय इन्स्टॉल केले पाहिजे, तर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल करायला पाहिजे। कीवर्डच्या मदतीने डेटा शोधण्यासाठी मदत करणाऱ्या वेबसाईट्सना म्हणतात म्हणत आहेत, तर त्याला आपण काय म्हटले जाते, सर्च इंजिन्स म्हटल्या जाते। तर आपले ऑब्जेक्टिव्हचे झालेले आहे लेवल 1 मधले। त्यानंतर बघा आपण लेवल 2 मधले सुद्धा ऑब्जेक्टिव्ह सोडून घेणार आहोत। तर डॅश डॅश हे नेहमीच ईमेल अटॅचमेंटच्या स्वरूपात PC मध्ये पोहोचवले जातात व हानी करण्याच्या उद्देशानेच ते डिझाईन केलेले असतात म्हणत आहेत, तर त्याचं उत्तर बघा व्हायरस आहे। पुढील दिलेल्यापैकी मेमरीचे सर्वोच्च एकक कोणते म्हणत आहे, तर पुढीलपैकी दिलेले सर्वोच्च एकक कोणतं आहे बघा, तर याच्यामधला आहे गीगाबाईट। डिजिटल पासून एनालॉग मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हटले जाते, तर त्याला आपण डीमॉड्युलेशन म्हटले जाते। नेटवर्क इंटरफेस कार्ड म्हणजे NIC चे प्राथमिक काय कार्य आहे म्हणत आहे, तर त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर आहे बघा संगणकाला नेटवर्कला जोडणे आहे। WAN वॅन म्हणजेच काय म्हणत आहे, तर वॅन म्हणजेच वाईड एरिया नेटवर्क आहे। डॅश डॅशचा वापर वेब पेजेस बघण्यासाठी होतो म्हणत आहे, तर कशाचा वापर होतो, तर इंटरनेट एक्सप्लोररचा वापर होतो। त्यानंतर तिसऱ्या लेवलमधले सुद्धा आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न सोडून घेणार आहोत आपण आता। तर लेवल 3 मध्ये जा, डॅश डॅश यामध्ये स्टार नेटवर्क प्रमाणेच अनेक कम्प्युटर्स एखाद्या सेंट्रल होस्ट कम्प्युटर्सशी जोडलेले असतात म्हणत आहे, तर त्याला आपण काय म्हटले जाते, तर त्याला हायब्रिड नेटवर्क म्हटले जाते। डेस्कटॉप संगणकामध्ये कोणता घटक AC ला DC मध्ये रूपांतरण करतो म्हणत आहे, तर त्याचं उत्तर बघा पॉवर सप्लाय युनिट आहे। तुमच्या कम्प्युटरवरील ऑडिओ ऐकण्यासाठी तुम्ही हेडफोन्स कुठे प्लग इन कराल म्हणत आहे, तर हेडफोन प्लग इन करण्यासाठी बघा याचा ऑप्शन्स पहिलेच आहे, या ठिकाणी आपण प्लग इन करू शकतो।
तर आपले संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह झालेले आहे आणि आता आपल्याला प्रॅक्टिकलचे प्रश्न सोडवायचे आहे। तर सुरुवातीपासून मी सर्व प्रॅक्टिकलचे क्वेश्चन्स लावतो इथून। तर पहिला प्रश्न आपला विंडोजचा आलेला आहे, स्टार्ट करा। तुम्ही कशा प्रकारे कॅल्क्युलेटरचा मोड बदलून सायंटिफिक मोड करायला म्हणत आहे? तर सायंटिफिक मोड करायचा आपल्याला कॅल्क्युलेटरचा। तर त्यासाठी बघा आपल्याला व्यू टॅबवर जायचं आहे आणि याच्यातून सायंटिफिक मोड इथून घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा प्रश्न, हार्डवेअर फोल्डरमधून headphone.bmp फाईल होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर कशातून म्हणत आहे? हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे। तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, त्यानंतर हेडफोन नावाच्या फाईलला आपल्याला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा त्याच्यावरच आणि इथून कॉपी करून घ्यायचं आहे। आता ही फाईल कॉपी झाली, कोणत्या ठिकाणी न्यायचं आहे? होममधल्या इंडेक्समध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, इंडेक्समध्ये जा आणि त्यातनी कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा प्रश्न बघा, इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली पिक1 ही फाईल पिक्चर1 या नावाने रिनेम करा म्हणत आहे। तर अशाही प्रकारचा आपल्याला रिनेमचा प्रश्न विचारले जातात फायनल एक्झाममध्ये। तर त्यासाठी बघा आपल्याला काय करावं लागेल, इमेजमध्ये जा, त्या फाईलला सिलेक्शन करायचं आहे, नवीन नाव देण्यासाठी त्या फाईलवर राईट क्लिक करा आणि त्यातून आपल्याला रिनेमचा वापर करायचा आहे। तर इथून फाईलला रिनेम करून घ्या आणि त्याच्यामध्ये कोणतं नाव टाईप करायचं आहे? पिक्चर1। तर याच्यामध्ये आपल्याला पिक्चर1 नाव टाईप करून घ्या। .jpg त्याला एक्सटेन्शन द्यायचं नाही, फक्त नाव टाईप करा, बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा प्रश्न, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील 5व्या वाक्याची केस बदलून टॉगल केस करा म्हणत आहे। तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील कशाची केस चेंज करायची आहे आपल्याला? 5व्या वाक्याची। तर 5व्याच वाक्याला सिलेक्शन करून घ्या मित्रांनो, त्यानंतर चेंज केसमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला टॉगल केस इथून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा प्रश्न, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील 4थ्या वाक्याची अलाइनमेंट जस्टिफाय करा म्हणत आहे। तर बघा आपल्याला अलाइनमेंटचे सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात। तर बघा वर्डमध्ये अलाइनमेंटचे क्वेश्चन सोडवण्यासाठी बघा आपल्याला कोणत्या वाक्याला म्हणत आहे? 4थ्या। तर 4थ्याच वाक्याला आपल्याला सिलेक्शन करून घ्यावं लागेल अशा प्रकारे। त्यानंतर इथे बघा पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये आपल्याला याच्यातनी 4 अलाइनमेंट दिलेले आहे। तर आपल्याला कोणती द्यायची आहे? जस्टिफाय। तर याच्यातनी व्यवस्थित पाहून घ्या, चेक करून घ्या जस्टिफाय कोणती आहे। तर इथून अशा प्रकारे जस्टिफाय केलेलं आहे आपण त्याला 4थ्या वाक्याला आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमधील धिस समर हेल्प यू चाइल्ड पासून सुरू होणाऱ्या पॅराग्राफची फॉन्ट साईज 14 पॉईंट करा म्हणत आहे। तर धिस समर हेल्प यू चाइल्ड पासून म्हणत आहे। तर धिस समर हेल्प यू चाइल्ड पासून आपल्याला संपूर्ण जो काय पॅराग्राफ असेल तेवढाही पॅराग्राफ सिलेक्शन करायचा आहे, साईजमध्ये जा आणि शब्दाची साईज आपल्याला किती का पॉईंट करायचे? 14 पॉईंट। तर यातून आपल्याला पॉईंट निवडायचा जेवढी सांगितलं तेवढी आणि त्यानंतर सबमिट करा। पुढचा प्रश्न, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल D8ला अंडरलाईन करा म्हणत आहे। तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये आपल्याला D8ला अंडरलाईन द्यायचा आहे। तर कॉलमचा D घ्या आणि रोचा इथून 8 निवडायचा। तर D8ला सिलेक्शन करून घ्या आणि त्यानंतर त्याला इथून अंडरलाईनच्या ऑप्शन्सवर जाऊन अंडरलाईनवर क्लिक करायचं आहे। तर बघा अंडरलाईन इथे आलेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा प्रश्न, शीट 1 या वर्कशीटचे नाव बदलून ते मार्कशीट करा आणि टॅब कलर बदलून रेड करा म्हणत आहे। तर अशाही प्रकारचा क्वेश्चन्स आपल्याला विचारला जाते। तर कोणत्याही शीटचं नाव चेंज करण्यासाठी आपल्याला कोणत्या शीटचं नाव चेंज करायचं आहे? शीट 1चं। तर शीटचं नाव चेंज करण्यासाठी त्या शीटवर राईट क्लिक करा, राईट क्लिक केलं त्यानंतर इथे रिनेमचा ऑप्शन आलेला आहे। तर इथूनही तुम्ही रिनेम करू शकता किंवा सेलच्या ग्रुपमध्ये जा, फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि इथे सुद्धा रिनेमचा ऑप्शन इथं दिलेला आहे। तर इथून सुद्धा तुम्ही रिनेम करू शकता। शेवटी तुम्हाला इथंच यायचं आहे, जे नाव असेल ते काढून टाका आणि त्यामध्ये बघा आपल्याला मार्कशीट हे नाव टाईप करून घ्यायचं आहे। तर मार्कशीट हे नाव टाईप करा, त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे। आता आपल्याला काय करा म्हणत आहे? टॅब कलर रेड करा म्हणत आहे। तर टॅब कलर चेंज करण्यासाठी इथे राईट क्लिक करायचे त्या नावावरच आणि इथं सुद्धा आपल्याला टॅब कलर दिलेला आहे। तर इथूनही तुम्ही रेड कलर घेऊ शकता। दुसरं कुठून घेऊ शकता? बघा सेलच्या ग्रुपमध्ये इथे फॉर्मॅटमध्ये जा आणि इथे सुद्धा टॅब कलर दिलेला आहे आणि त्याच्यातून सुद्धा आपण रेड कलर घेऊ शकतो अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टेकचा स्ट्राईक थ्रू प्रभाव काढून टाका म्हणत आहे।
तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शब्दाचा स्ट्राईक थ्रू इफेक्ट काढून टाका म्हणत आहे. तर तेव्हा संपूर्ण शब्दाला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर इथे स्ट्राईक थ्रू दिलेल्या फॉन्टच्या ग्रुपमध्ये तर बघा इथे स्ट्राईक थ्रू आहे, त्या स्ट्राईक थ्रूवर पुन्हा एकदा क्लिक करा. बघा आपला स्ट्राईक थ्रू रिमूव्ह झालेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाइडवरील क्लासरूम रूल्सच्या शीर्षकाला आउटर शॅडो ऑफसेट टॉप टेक्स्ट इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर आपल्याला कुठं म्हणत आहे, दुसऱ्या स्लाइडवरील शब्दाला म्हणत आहे. तर दुसऱ्या स्लाइडवर जा, क्लासरूम रूल्स या शब्दाला अशा प्रकारे त्याच्या प्लेस होल्डरला सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर टेक्स्ट इफेक्ट द्या म्हणत आहे. तर टेक्स्ट इफेक्ट देण्यासाठी बघा आपण फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर शेप इफेक्टमध्ये जा. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कोणतं सांगत आहे, शॅडो सांगितलेला आहे, शॅडोमध्ये जा. त्यानंतर आउटरमध्ये जायचं आहे आणि आउटरमध्ये जाऊन आपल्याला ऑफसेट टॉप सांगितलेला आहे. तर याच्यातून आपल्याला ऑफसेट टॉप निवडायचा इथून अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न, MS आउटलुकमध्ये अपॉइंटमेंट लेटर टू ट्रेनिंग सब्जेक्ट आणि कंप्लीटेड स्टेटससाठी टास्क तयार करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला टास्कचा प्रश्न विचारलेला आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि यातून टास्क ओपन करायचा आहे. तर बघा इथे टास्क आपलं चालू आहे. यामध्ये बघा सब्जेक्ट दिलेला आहे. तर सब्जेक्टला जो सब्जेक्ट दिला असेल तो सब्जेक्टमध्ये टाका. सब्जेक्ट टाकलेला आहे. त्यानंतर स्टेटसमध्ये जे स्टेटस दिलेला असेल, कंप्लीटेड स्टेटस आहे, तर स्टेटसमध्ये जा आणि जे स्टेटस सांगितलं असेल ते स्टेटस यातून आपल्याला निवडायचं अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, MS आउटलुकमध्ये हायर प्रायोरिटी टास्क इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट सब्जेक्ट सोबत तयार करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला टास्क बनवा म्हणत आहे पुन्हा एकदा. तर न्यू आयटममध्ये जा आणि ज्यातून आपल्याला टास्क निवडायचा आहे. तर टास्क निवडल्यानंतर बघा आपल्याला प्रायोरिटी सांगितलेली आहे. तर प्रायोरिटीमध्ये जा आणि कोणती प्रायोरिटी सांगितलेली आहे, हाय प्रायोरिटी. तर प्रायोरिटी हाय घ्या आणि सब्जेक्ट याच्यातनी आपल्याला कोणतं सांगितलेलं आहे तो सब्जेक्टला कॉपी करा Ctrl+C न आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकला तरी चालते. तर बघा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल, काय हरकत नाही. टाईप केल्यापेक्षा तर कॉपी पेस्टच केलं तरच बरं, कारण काही शब्द याच्यातले चुकू शकतात. कॉपी पेस्टनं शब्द चुकण्याचे चान्सेस 0% राहते. अशा प्रकारे कॉपी पेस्ट करून टाका आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या ब्राउझरमध्ये www.mapsofIndia.com वेब पेज ओपन करा म्हणत आहे. तर आपल्याला ब्राउझरमध्ये ह्या नावाचं पेज आपल्याला ओपन करायचं आहे. तर बघा त्यासाठी काय करावं लागेल, तर मायक्रोसॉफ्ट एज ओपन करावं लागेल. ॲड्रेस बारमध्ये तो URL टाईप करावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला एंटर बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं ते वेब पेज इथं ओपन झालेलं आहे. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या वेब पेजमध्ये जपानबद्दल माहिती शोधा आणि माहिती इंग्रजी भाषेमध्ये पहा म्हणत आहे. तर आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये आपल्याला जपानबद्दलची माहिती पाहायची आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, तर त्याचं उत्तर ऑप्शन पहिलंच आहे. तर त्यासाठी बघा मायक्रोसॉफ्ट एज ओपन करावं लागेल. ॲड्रेस बारमध्ये तू URL टाईप करावं लागेल आणि एंटर बटन प्रेस करावं लागेल. त्यानंतर बघा सर्च बारमध्ये आपल्याला जपान नाव टाईप करायचं आहे आणि जपान नाव टाईप केल्यानंतर आपल्याला जपान विकिपीडिया या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि जपानबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती यामध्ये आपल्याला शो होत आहे. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं पहिलं लेवल कंप्लीट झालेलं आहे प्रॅक्टिकलचं. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकलचं दुसरं लेवल कंप्लीट करायचं आहे. तर दुसऱ्या लेवलमध्ये या आणि याच्यातून आपल्याला सुरुवातीचा क्वेश्चन्स लावायचा आहे. सपोर्ट फोल्डरमधील क्वेश्चन डॉक्युमेंट फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून हिडन करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा आपल्याला हिडनचा क्वेश्चन विचारले जातात. तर बघा सपोर्टमध्ये जावं लागेल, क्वेश्चन फाईलला सिलेक्शन करा आणि सिलेक्शन केल्यानंतर राईट बटन प्रेस करायचं आहे आणि त्यातून आपल्याला प्रॉपर्टीजवर क्लिक करायचं. तर प्रॉपर्टीजवर क्लिक केल्यानंतर यामध्ये 2 प्रकारचे ॲट्रिब्यूट इथे दिलेले आहेत. तर पहिला आहे रीड ओनली आणि दुसरा आहे हिडन. तर आपल्याला कोणतं करायचं आहे, हिडन. तर जे सांगितलं असेल ते याच्यावर क्लिक करा, त्यानंतर अप्लाय करा, त्यानंतर ओके करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, सपोर्ट फोल्डरमधील टायगर फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून हिडन करा म्हणत आहे. तर सेमच क्वेश्चन्स आहे. सपोर्ट फोल्डरमध्ये जावं लागेल, टायगर फाईलला सिलेक्शन करा
राईट क्लिक करायचं आहे, त्यानंतर इथे प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे आणि प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर आपल्याला हिडन करावं लागेल इथून अशा प्रकारे, त्यानंतर अप्लाय करा, नंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। सपोर्ट फोल्डरमधून सर्व ग्राफिक्स फाईल सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या ग्राफिक्स फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर कशातून सांगत आहे, सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे। तर सपोर्ट फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करा, यामधून सर्व ग्राफिक्स फाईल सांगत आहे। तर पहिले फाईलवर क्लिक करा, म्हणजे फाईलवर कर्सर जर नेला तर तुम्हाला इथे आयटम टाईप इथे शो होणार आहे। दुसऱ्या फाईलवर क्लिक सिलेक्शन करून पहा, GIF आहे। तिसरी जी आहे ती सुद्धा GIF आहे, म्हणजे दोन्ही GIF नावाच्या फाईल्स आहे। दोन्हीही फाईलला सिलेक्शन करून घ्या, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला कॉपी करून घ्यायचं आहे। तर कॉपी झाल्या दोन्ही फाईल, त्यानंतर सपोर्टमध्ये जावं लागेल कारण आपण सपोर्टमध्येच होतो, त्यानंतर होममध्ये आलेलो आहोत आपण, त्यानंतर इंडेक्समध्ये जावं लागेल आणि त्यामधल्या ग्राफिक्स फोल्डरमध्ये जाऊन आपल्याला ती फाईल पेस्ट करायची आहे। अशा प्रकारे केल्या फाईल पेस्ट, त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 4 कॉलममध्ये स्प्लिट करा म्हणत आहे। तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट आपल्याला किती कॉलममध्ये स्प्लिट करायचा आहे, 4 कॉलममध्ये स्प्लिट करा म्हणत आहे। तर त्यासाठी बघा काय करायचं आहे, संपूर्ण डॉक्युमेंटला इथे क्लिक करा, सिलेक्टमध्ये जाऊन सिलेक्शन ऑल करून घ्यायचं आहे। संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्शन केलं, त्यानंतर लेआउटमध्ये जावं लागेल। लेआउटमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, कॉलम्समध्ये जायचं आहे। तर याच्यातनी कॉलम्समध्ये जा आणि कॉलम्समध्ये गेल्यानंतर आपल्याला किती कॉलममध्ये म्हणत आहे, 4 कॉलममध्ये। तर त्यासाठी आपल्याला मोर कॉलम्सवर जायचं आहे आणि नंबर ऑफ कॉलमची संख्या आपल्याला याच्यातनी 4 करायची आहे मित्रांनो अशा प्रकारे। त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा प्रश्न, दिलेल्या वर डॉक्युमेंटमध्ये 3 रोज आणि 3 कॉलम असलेलं टेबल इन्सर्ट करा आणि संपूर्ण टेबलच्या पार्श्वभूमीचा रंग बदलून ऑरेंज करा म्हणत आहे। तर बघा आपल्याला 3 रोज आणि 3 कॉलम असलेलं टेबल इन्सर्ट करायचं आहे। तर त्यासाठी बघा इन्सर्ट टॅबवर जायचं आहे आपल्याला, सुरुवातीला इन्सर्ट टॅबवर जा, त्यानंतर टेबल्सवर जायचं आहे आणि इन्सर्ट टेबलवर इथे क्लिक करायचं आहे। तर इन्सर्ट टेबलवर क्लिक करा, क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला 3 रोज आणि 3 कॉलम सांगत आहे। तर नंबर ऑफ कॉलमची संख्या 3 टाका आणि नंबर ऑफ रोजची संख्या 3 टाकायची अशा प्रकारे 3 टाका, त्यानंतर ओके करायचं आहे। तर बघा इथे एक टेबल आलेला आहे 3 बाय 3 चा। त्यानंतर काय म्हणत आहे, संपूर्ण टेबलच्या पार्श्वभूमीचा रंग बदलून ऑरेंज करा म्हणत आहे। तर संपूर्ण टेबलच्या मागचा रंग कोणता करायचा आहे, ऑरेंज करायचा आहे। तर संपूर्ण टेबलला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या, त्यानंतर शेडिंगमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला ऑरेंज कलर इथून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा प्रश्न, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये एक टेबल आहे जे अनेक पानावर पसरलेलं आहे। तुम्हाला प्रत्येक पानावर एकच हेडर रो दाखवायचे आहे। तुम्ही प्रत्येक पानावर हेडर रो रिपीट कशा प्रकारे कराल म्हणत आहे। तर बघा इथे एक डॉक्युमेंट दिलेला आहे, पहिल्या पेजवरला जे हेडिंग आहे ते हेडिंग इथं दिलेलं आहे। तर दुसऱ्या पेजला त्याच्या खालच्या संपूर्ण पेजला इथे हेडिंग दिलेलं नाही। तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला हेच हेडिंग सर्व पेजला द्यायचं आहे। तर त्यासाठी त्या हेडिंगला सिलेक्शन करून घ्यावं लागेल। हेडिंगला सिलेक्शन केल्यानंतर इथे लेआउटचा ऑप्शन आलेला आहे। तर लेआउटमध्ये जावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला या डाटाच्या ग्रुपमध्ये रिपीट हेडर रोजवर क्लिक करायचं आहे। आता जेवढे याच्यावर क्लिक जर केलं, जेवढे पेजेस असेल तेवढे पेजला ते ऑटोमॅटिक हेडिंग इथं लागलेलं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। पुढचा प्रश्न, दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये सेल रेंज A2 ते S2 ला SN3 सेल स्टाईल अप्लाय करा म्हणत आहे। तर A2 पासून तर S2 पर्यंत म्हणत आहे। तर A2 पासून सिलेक्शन करा, तर S2 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कोणती सेल स्टाईल द्यायची आहे, SN3, तर सेल स्टाईलमध्ये जा। तर बघा आपल्याला इथे स्टाईल इथे दिलेला आहे, तर याच्यातून आपल्याला कोणती घ्यायची आहे, SN2 सांगत आहे, 3 सांगत आहे, तर SN3 घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा प्रश्न, दिलेले डॉक्युमेंटमध्ये फ्री सेमिनार असा टेक्स्ट असलेल्या सेलचा सेल शेडिंग रंग बदलून लाईट ग्रीन करा म्हणत आहे। तर बघा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये म्हणत आहे, तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फ्री सेमिनार असा टेक्स्ट असलेल्या सेलचा सेल शेडिंग रंग बदलून लाईट ग्रीन करा म्हणत आहे। तर फ्री सेमिनारला सिलेक्शन करून घ्या, त्यानंतर आपल्याला शेडिंगचा रंग चेंज करायचा आहे। तर शेडिंगचा रंग चेंज करण्यासाठी इथे बॅकग्राऊंड कलरमध्ये जा आणि कोणता कलर घ्यायचा आहे,
लाईट ग्रीन, तर यातून आपल्याला लाईट ग्रीन कलर निवडायचा आहे. बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या स्लाइडमध्ये वरील उजव्या बाजूस असलेल्या आयताचा रंग पिंक करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला याच्यातनी पहिले चौकोन पाहून घ्यायचा आहे कुठं आहे, तर या ठिकाणी आहे. आणि त्याचा रंग कोणता करायचा, पिंक करायचा. तर पिंक कलर करण्यासाठी बघा आपल्याला शेप फील्डमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला कोणता कलर घ्यायचा आहे, पिंक. तर व्यवस्थित यातून चेक करून घ्यायचा आहे पिंक कुठं आहे. तर बघा इथं पिंक कलर दिलेला आहे, तर पिंक कलर घ्या इथून अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये शेवटच्या स्लाइडमध्ये कुठेही ॲक्शन बटन होम समाविष्ट करा म्हणत आहे. तर शेवटच्या स्लाइडमध्ये आपल्याला ॲक्शन बटन घ्यायचा. तर शेवटची स्लाइड कोणती आहे बघा, 6 नंबरची स्लाइड शेवटची आहे. तर 6 नंबरच्या स्लाइडच्या खाली इथे क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला शेवटच्या स्लाइडवर म्हणत आहे 6 नंबरच्या, तर शेवटच्या स्लाइडवर क्लिक करा. त्यानंतर इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. इन्सर्ट टॅबवर गेल्यानंतर आपल्याला होम नावाचं ॲक्शन बटन घ्यायचं आहे. तर ॲक्शन बटन कुठं असते, तर ॲक्शन बटन हे शेपमध्ये असते. तर शेपमध्ये जावं लागेल आणि शेपमध्ये गेल्यानंतर सर्वात खाली ते ॲक्शन बटन दिलेलं आहे होम नावाचं. तर याच्यातून होम नावाचं इथून ॲक्शन बटन घ्यायचं आहे. ड्रॅग करून ते काढा. ड्रॅग करून काढलं त्यानंतर ओके करायचं आहे त्याला आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमध्ये सर्कल हॉलो 3D ऑब्जेक्ट इन्सर्ट करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा काय करायचं आहे, पहिल्या स्लाइडला सिलेक्शन करा. इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. शेपमध्ये जा आणि शेपमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला कोणतं घ्यायचं आहे, सर्कल हॉलो घ्यायचा आहे. तर याच्यातनी बघा या ठिकाणी सर्कल हॉलो नावाचा शेप इथे दिलेला आहे. तर इथून तो घ्या आणि ड्रॅग करून ते इथे काढायचा आहे. तो शेप काढल्यानंतर त्याला 3D मध्ये इन्सर्ट ऑब्जेक्ट तयार करा म्हणत आहे. म्हणजे याला 3D मध्ये कन्वर्ट करण्यासाठी शेप इफेक्टमध्ये जावं लागेल. त्यानंतर 3D रोटेशनमध्ये जा आणि यातून कोणत्याही प्रकारचं 3D रोटेशन इथून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा, खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा. नाव दिलेलं आहे, कंपनीचं नाव आहे, ईमेल ID आहे आणि वेब पेज ॲड्रेस मिळून आपल्याला एक कॉन्टॅक्ट तयार करायचा. तर त्यासाठी बघा आपल्याला न्यू आयटममध्ये जायचं आहे आणि इथून कॉन्टॅक्ट घ्या. कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा फुलनेम इथे दिलेला आहे, कोणतं आहे, जे नाव असेल इथे फुलनेममध्ये ते फुलनेम कॉपी करून घ्या आणि ते फुलनेममध्ये फुलनेम टाकायचं आहे. त्यानंतर कंपनीचं नाव जे असेल ते कंपनीचं नाव कॉपी करा आणि कंपनीच्या पुढं आपल्याला कंपनीचं नाव पेस्ट करायचं आहे. त्यानंतर ईमेल ID दिलेला आहे इथे, तर ईमेल ID कॉपी करून घ्या आणि ईमेलच्या पुढं आपल्याला ईमेल ID टाकायचे आहे अशा प्रकारे. त्यानंतर वेब पेज ॲड्रेस इथं दिलेला आहे, तर वेब पेज ॲड्रेस इथून कॉपी करून घ्या आणि वेब पेज ॲड्रेस आपल्याला त्याच्या पुढं टाकायचं आहे. तर वेब पेज ॲड्रेसच्या जागी वेब पेज ॲड्रेस टाका अशा प्रकारे. सेव्ह आणि क्लोज करायचं आहे. त्यानंतर इथे अपडेटवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या वेब पेजवरील न्यू मेसेज विंडो ओपन करा आणि विंडोमध्ये BCC रिसिप्ट बॉक्स ॲड करा म्हणत आहे. तर नवीन मेसेजची विंडो ओपन करा आणि BCC रिसिप्ट बॉक्स ॲड करा म्हणत आहे आपल्याला. तर त्यासाठी बघा काय करायचं आहे, तर त्याचं उत्तर बघा 3 नंबरला आहे. ॲड्रेस बारमध्ये google.com हा URL टाईप करायचा आहे आणि एंटर बटन प्रेस करा. जीमेल ऑप्शन्सवर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर जीमेलवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला एक नवीन मेसेजची विंडो बनवण्यासाठी आपल्याला कंपोज बटनावर क्लिक करायचं आहे आणि कंपोज बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ते आपल्याला BCC रिसिप्ट बॉक्स ॲड झालेला आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न, www.wikipedia.org वेबसाईट ओपन करा आणि हे वेब पेज HTML ओनली फॉर्मॅटमध्ये विकिपीडिया या नावाने सेव्ह करा म्हणत आहेत. तर याचं उत्तर बघा ऑप्शन नंबर 2 आहे. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये URL टाईप करायचा आहे आणि एंटर करावं लागेल. त्यानंतर तो URL ओपन झाला. आता आपल्याला त्या पेजवर राईट क्लिक करून सेव्ह ॲज या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे
आणि फाईल नेममध्ये बघा आपल्याला विकिपीडिया टाकायचं आहे आणि सेव्ह ॲज करायचं आहे. आणि त्यानंतर सेव्ह ॲज या टाईपमध्ये बघा आपल्याला वेब पेज HTML ओनली फॉर्मॅट सिलेक्ट करून सेव्ह करायचं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो आपलं 2 नंबरचं सुद्धा लेवल झालेलं आहे आणि शेवटचे आपले 7 प्रश्न राहिलेले आहेत ते सुद्धा आपण सोडवून घेणार आहोत. त्यानंतर बघा सेंड टू ऑप्शनचा वापर करून सपोर्टमधल्या पिक्चर गॅलरी फोल्डरमध्ये स्टोअर असलेल्या सर्व इमेज फाईल पिक्चर या नावाने त्याच फोल्डरमध्ये कॉम्प्रेस करा. फोल्डर रिफ्रेश करा आणि मग तुमचे उत्तर सबमिट करा म्हणतात. तर अशा प्रकारचा क्वेश्चन्स आपल्याला विचारला जाते. तर त्यासाठी बघा सपोर्टमध्ये जावं लागेल, पिक्चर गॅलरीमध्ये जा, जेवढ्या फाईल दिलेल्या आहे संपूर्ण फाईलला सिलेक्शन करून घ्या पिक्चरला. त्यानंतर राईट क्लिक करायचं आहे, सेंड टू ऑप्शन्स घ्या आणि सेंड टू ऑप्शन्सवर गेल्यानंतर इथे कंप्रेस फाईल करायचं. आता ही झाली कंप्रेस झालेल्या फाईलला आपल्याला कोणतं नाव द्या म्हणत आहे, पिक्चर्स. तर याला आपण पिक्चर्स हे नाव देऊ. पिक्चर्स हे नाव दिल्यानंतर बघा बाहेर कुठेही राईट क्लिक करून रिफ्रेश करायचं आहे. 1-2 वेळेस आपण रिफ्रेश करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डेव्हलपमेंट या टेक्स्टला हायपरलिंक देऊन www.investopedia.com हे वेब पेज ओपन करा म्हणत आहे. तर कशाला म्हणत आहे, डेव्हलपमेंट या शब्दाला हायपरलिंक द्यायचे आहे. तर डेव्हलपमेंट या शब्दावर डबल क्लिक करायचं आहे. तर पहिले डेव्हलपमेंट हा शब्द चेक करून घ्या कुठं आहे. तर त्या शब्दावर डबल क्लिक करा. अशा प्रकारे डबल क्लिक केलं त्यानंतर आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. इन्सर्ट टॅबवर जा. इन्सर्ट टॅबवर गेल्यानंतर इथे लिंकच्या ग्रुपमध्ये इथे लिंक दिलेला आहे त्यालाच आपण हायपरलिंक सुद्धा म्हटल्या जाते. आणि त्यामध्ये बघा आपल्याला हा वाला URL जो आहे तो ॲड्रेस कॉपी करा आणि इथे ॲड्रेसच्या बॉक्समध्ये ते ॲड्रेसला पेस्ट करायचं. अशा प्रकारे ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. योग्य फंक्शनचा उपयोग करून पहिल्या विद्यार्थ्याचे टोटल मार्क्स सेल K4 मध्ये कॅल्क्युलेट करा आणि तोच फॉर्म्युला सेल रेंज K5 ते K13 मध्ये रेप्लिकेट करा म्हणत आहे. तर बघा पहिल्या विद्यार्थ्याचे टोटल मार्क K4 मध्ये आपल्याला काढायचा आहे. तर K4 मध्ये क्लिक करा. डायरेक्ट ॲटो समोर जरी क्लिक केलं तरी चालेल. जेवढे मार्क्स आहे तेवढ्या मार्क्सला सिलेक्शन करावं लागेल आणि एक एंटर बटन प्रेस करायचं आहे. तर पहिल्या विद्यार्थ्याचे मार्क्स निघालेले आहे आणि तोच फॉर्म्युला वापरून आपल्याला बघा इथे रेप्लिकेट करायचं संपूर्ण जे टोटल निघालेलं आहे ते टोटलला सिलेक्शन करा या कोणत्यातनी कर्सर ठेवून अशा प्रकारे आणि क्लिक करून खाली अशा प्रकारे ओढायचं आहे. तर बघा संपूर्ण याचं टोटल निघालेलं आहे. बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या स्टुडंट डेटाबेसमध्ये पृथ्वीच्या इमेजच्या बाजूला एक टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा म्हणत आहे. तर पृथ्वीच्या इमेजच्या बाजूला एक टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. टेक्स्ट बॉक्स घ्या आणि ते ड्रॅग करून ते काढायचं आहे. तर टेक्स्ट बॉक्स इथे आपण काढलेला आहे. त्यामध्ये टेक्स्ट कलरसाठी येलो रंग आणि बॅकग्राऊंडसाठी रेड कलर घ्यायचा आहे. तर शब्दाचा जो कलर आहे तो शब्दाचा कलर कोणता घ्यायचा आहे, येलो म्हणत आहे. तर येलो कलर घ्या शब्दासाठी आणि बॅकग्राऊंड कलरसाठी कोणता सांगत आहे, रेड कलर. तर बॅकग्राऊंडचा कलर जो आहे तो आपल्याला याच्यातून रेड कलर इथून अशा प्रकारे घ्यायचा आहे. म्हणजे जसं सांगत आहे त्याच पद्धतीने घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये अजून एक ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा आणि दुसऱ्या स्लाइडचा डुप्लिकेट करा म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये अजून एक ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायची आहे. तर त्यासाठी बघा न्यू स्लाइडवर जा आणि त्यातून ब्लँक नावाची स्लाइड इथे घ्यायची आहे. तर ब्लँक स्लाइड इथे घेतलेली आहे आपण. त्यानंतर दुसऱ्या स्लाइडचा डुप्लिकेट करा म्हणत आहे. तर दुसऱ्या स्लाइडला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला डुप्लिकेट स्लाइड इथून करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न, MS आउटलुकमध्ये दिनांक 2 ऑक्टोबर 2014ला VD देशमुख फंक्शन हॉल लोकेशनवर ब्लड डोनेशन कॅम्प सब्जेक्टसाठी इव्हेंट तयार करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला इव्हेंट तयार करा म्हणत आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि याच्यातून आपल्याला अपॉइंटमेंटवर क्लिक करायचं आहे. आता अपॉइंटमेंटवर क्लिक केल्यानंतर इव्हेंटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी इथे ऑल डे इव्हेंटवर इथे क्लिक करायचं आहे. तर ऑल डे इव्हेंटवर इथे क्लिक करा. काय काय दिलेलं आहे, डेट दिलेली आहे. तर डेटला कॉपी करा आणि याच्यातनी स्टार्ट डेटमध्ये स्टार्ट डेट टाका. त्यानंतर इथे लोकेशन दिलेलं आहे. तर जे लोकेशन दिलं असेल ते लोकेशन आपल्याला इथून अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं आहे. Ctrl+C आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाका.
त्यानंतर इथे सब्जेक्ट दिलेला आहे, तर जो सब्जेक्ट दिला असेल तो सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि या परीक्षेचा शेवटचा प्रश्न आपल्याला इथे सोडवायचा आहे. दिलेल्या वेब पेजमध्ये स्काईप नेम, माय स्काईप आणि पासवर्ड स्काईप 10 देऊन साइन इन करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा क्वेश्चन्स आपल्याला विचारलेला आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन पहिलंच आहे. सॉरी, याचं उत्तर ऑप्शन 2 नंबरचं आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं फायनल एक्झाम झालेलं आहे मित्रांनो. आणि अजूनही आपल्याकडे 28 मिनिटं शिल्लक राहिलेले आहे. संपूर्ण क्वेश्चन्स सोडवले की नाही चेक करून घ्या. बघा इथे रिमेनिंगमध्ये आपल्याला 0-0 असले पाहिजे, म्हणजे आपले संपूर्ण क्वेश्चन सोडवलेले आहे. आणि त्यानंतर इथे एंड एक्झामिनेशन करून पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहे. तर अशा प्रकारे MSCITची फायनल एक्झाम सोडवायची आहे मित्रांनो. तर बघा आपल्याला इथे 45 मार्क्स मिळालेले आहे. आता यामधले जे जे चुकलेले आहेत ते मी सांगतो तुम्हाला. रॉम हे कशाचे संक्षिप्त रूप आहे म्हणत आहे, तर हे तर मी बरोबर केलं होतं. रीड ओनली मेमरी, काय माहीत कशामुळे चुकीचं दाखवलं. तर त्यानंतर बघा डिजिटलपासून ॲनालॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला मॉड्युलेशन म्हटलं जाते, हे याचं उत्तर होतं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला MSCITची फायनल एक्झाम सोडवायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.